नमस्कार, जय महाराष्ट्र। काल महाराष्ट्र राज्याचा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे आणि महायुतीचा मोठा विजय झाला आहे। जरी मोठा पराभव झाला असेल तर भविष्यामध्ये मोठा विजयी होण्याचा मार्ग हा निघाला आहे। हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं लक्षात घेण्याचं आणि समजून घेण्याचे कालाची गरज आहे। जेवढा मोठा पराभव होतो त्यानंतर तेवढाच मोठा विजय होतो, हे देखील आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे। आणि जे महाराष्ट्रातली जनता आहे, आज तरुण माता भगिनी सर्व जे विजय महायुती झाली आहे म्हणून उड्या मारत आहेत, आनंद व्यक्त करत आहेत आणि नाचत आहेत, तर त्यांना आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की आपला महाराष्ट्र आपण हा गुजरातला दावणीला बांधला आहे। हे देखील आपण लक्षात घेण्याची कालाची गरज आहे। मी लोकसभेला बोललो होतो, प्रत्येक गावातले 5-10 तरुण महाराष्ट्रातून गुजरातला नोकरी धंद्यासाठी जात आहेत, कारण महाराष्ट्रातले सर्व उद्योगधंदे हे गुजरातला शिफ्ट होत आहेत। गेले 15 वर्षाच्या नंतर कुठल्याही गावातून एकही तरुण गुजरातला कामाला जात नव्हता महाराष्ट्रातून, परंतु आता या 15 वर्षापासून महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून 5-5, 10-10 तरुण हे गुजरातला जॉब करायला जात आहेत। आणि आज अडाणीने पूर्ण महाराष्ट्रावरती कब्जा केला आहे। पूर्ण त्यांनी पॉवर वापरली आहे, धन दौलत, आणि मोठा त्याने विजय मिळवला आहे। तो विजय का मिळवला आहे की धारावी मोठी झोपडपट्टी आहे, मोठा तिथे प्रोजेक्ट उभे करायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मोठे पूर्ण महाराष्ट्र त्यांना अडाणीला काबीज करायचं आहे। यूएस अमेरिकेच्या इंग्लिश न्यूजमध्ये सांगण्यात आलं आणि बोलण्यात आलं। त्या न्यूजने यूएसच्या लोकांनी, अमेरिकेच्या लोकांनी दखल घेतली, रिपोर्टरने, आणि तिकडे 2 दिवस बोलण्यात आलं की पृथ्वीच्या धर्तीवरती असा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेवढी धन दौलत पैसा वापरण्यात आला आहे, असं अमेरिकेमध्ये ना जगामध्ये असं कुठं वापरलं नाही आणि घडलं नाही। हा प्रथमच असा इतिहास हा महाराष्ट्रामध्ये घडला आहे। प्रथमच एवढा धन दौलतची पॉवर ही वापरून आज मराठी माणसाच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे। तर काही लोक आमदार झाले आहेत म्हणून कार्यकर्ते नाचत असतील, फटाके वाजवत असतील, परंतु भविष्यामध्ये तुमचीच मुलं उद्या गुजरातला जॉबसाठी जाणार आहेत, कामाधंद्यासाठी गुजरातला जाणार आहेत महाराष्ट्रामधून। हे देखील आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे। तर आता हे आता सुरूच झालं आहे आणि त्यांनी त्यांचं पूर्ण काम देखील केलं आहे आणि त्यांनी विजय अडाणीने मिळवला आहे। परंतु आपण जर कोण असं नाचत असेल, गुलाल उधळला असेल, फटाके फोडत असेल आणि आपल्याच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला डिवचण्याच्या कार्यकर्त्यांना काम करत असेल, तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे। हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे। भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी ही धोक्याची घंटा आहे, ही आपण प्रत्येकाने ओळखून ठेवण्याची कालाची गरज आहे। तुम्हाला आज 2 पैशासाठी किंवा आज कुठल्या अमिषासाठी जर तुम्ही बली पडत असाल आणि जर महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणार असाल, तर येणाऱ्या तुमच्या पिढीला, येणारे तुमच्या मुलाबालांना हे भोगावं लागणार आहे। हे शब्द आहे माझे। लोकसभेला पण मी बोललो होतो आणि आताही मी बोलत आहे, परंतु आतून ही सुधारण्याची आपल्याला ही संधी मिळाली आहे। हा मोठा पराभव आहे, पण मोठा विजयी देखील होणार आहे। मुंबईमध्ये शिवसेनेच्या 10 सीटा आल्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 सीट आल्या। मुंबईचा नाक हा उद्धव साहेबांनी आणि शिवसैनिकांनी राखला आहे। मुंबई टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महापालिकेवरती मराठी माणसाचा डंका आणि भगवा झेंडा फडकणार आहे आणि आपण सर्वांनी याकडे गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे
आणि जे मुंबईमध्ये आमदार विजयी झाले आहेत त्यांचे सर्वांचे अभिनंदन। आणि महानगरपालिकेला आपला मोठा मुंबईमध्ये विजय होत आहे। आणि आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे लोकसभेमध्ये 2 खासदार होते, 2 खासदारांवरून ते 9 खासदारावरती 9 खासदार आले निवडून। आणि आमचे 12 आमदार होते, सॉरी आमचे 14 आमदार होते, 14 आमदारवरून आज आमचे 21 आमदार निवडून आले आहेत। आणि जिथे आम्हाला निवडून येणे पाहिजे होते तिथेच आले आहेत मुंबईमध्ये। मोठा मराठी माणसाचं जी मूठ बांधलेली आहे बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी आणि शिवसैनिकांची, ती मुंबईमध्ये दाखवून देण्यात आली। हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे। इथेच मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।